युट्यूब हा आपल्या देशातला ऍप नाहीये. बरोबर बाहेरील देशातला तो कधीही बंद होऊ शकतो किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतात बरोबर किंवा कधीतरी तो पैसा सुद्धा बंद करेल. नमस्कार मित्रांनो, आपल्या गावातल्या अनुभवमध्ये आपल्याच गावाच्या शेजारीचे आपल्याकडे गेस्ट आलेले आहेत रॉयल दादूस म्हणून. नमस्कार. नमस्कार. तर हे रॉयल दादूस एक युट्यूबर आहेत आणि आज त्यांचे 17,000 फॉलोअर्स झालेले आहेत. तर 17,000 फॉलोअर्सचा युट्यूबचा तुमचा जो काही प्रवास आहे, तर तुमचा एकच दिवस सांगा की युट्यूबचा दिवस कसा असतो, तुम्ही कसं शूट वगैरे करता, काय प्लॅनिंग करता, कसं काय? जेव्हा आपण सुरुवात करतो ना, जसं आपल्याला ज्या व्हिडिओसाठी जायचं आहे त्यासाठी आपल्याला पहिला तर विचार करावा लागतं कुठेही. आता मी जसं व्लॉगिंग करतोय, ओके व्लॉगिंग करताना विचार करावा लागतं. एक दोन व्हिडिओ सुद्धा बघायला लागतात कधी कधी युट्यूबवर, की आपण त्या जागेवर जातोय, एक एक्झाम्पल मार्केटला जातोय, तर तिथं गेल्यानंतर आपल्याला काय शूट करायचं आहे बरोबर आणि खास करून आपल्या ज्या व्ह्युअर्सना काय म्हणजे आवडतंय ह्या गोष्टी आपल्याला म्हणजे फिक्स करून ठेवाव्या लागतात की ह्या गोष्टी ओके. आवडतात. ओके आणि त्याच गोष्टी दाखवण्यासाठी मग सर्व विचार करून आणि जी वेळ आहे त्या वेळेलाच निघायला लागते. मग सकाळी 4 वाजता अच्छा किंवा मग दुपारी 2 वाजता ह्या गोष्टींचा अनुभव घेऊनच सर्व काही करूनच जावं लागतं. ओके ओके तर तुमचा युट्यूबचा प्रवास कसा सुरुवात झाला? युट्यूब मी जेव्हा पहिल्यांदा असं काही मनात नव्हतं माझ्या, पण आमच्या गावामध्ये डुबईकर दादूस आहे. हो त्या डुबईकर नक्कीच. तुम्ही त्यांना फॉलो करू शकता. त्यांचा लिंक इथे मी देतो, डुबईकर दादूस. तुम्हाला पूर्ण दुबई आपल्या मराठी भाषेत, कोली भाषेत बघायला भेटेल. तिथले स्पॉट्स कसे आहेत त्या गोष्टी. पण आम्ही आता त्यांचं प्रमोशन बाजूला ठेवतो. आम्हाला आमच्या पॉडकास्टमध्ये फोकस करायचा आहे आपल्या गावातले अनुभव. तर तो व्हिडिओ बनवायचा, तो सुद्धा व्लॉगच बनवायचा. पण मी ज्या सर्व्हिसमध्ये मी आहे ना कामाला, तिथं मला टाइम नव्हता मिळत. ओके पण मी असंच कॉमेडी व्हिडिओ बघत गेलो. ओके नंतर त्याच्यातून मी पहिल्यांदा एक व्हिडिओ बनवली होती. ओके. ती पण माझी पहिली व्हिडिओ आहे आसाममध्ये मी बनवलेली आहे. तर काही उद्देशाने मी कामाला होतो तिथं. ओके तिथून मी जेव्हा ती पहिली व्हिडिओ बनवली ती कॉमेडीच होती, म्हणजे जास्त नव्हती, 2 मिनिटाचीच होती. पानची ती आता पण माझ्या चॅनलवर आहे, आतून पण चॅनलवर मी ठेवलेली आहे. ओके पहिल्यांदा मी सुरुवात केली तेव्हा कॉमेडी व्हिडिओनी सुरुवात केली होती. ओके तेव्हा सर्वात पहिले म्हणजे मला फोन आला होता तो म्हणजे डुबईकर दादूस, आणि त्यांनी ज्या गाईडलाईन दिल्या, तुला जर आवड असेल तर कर. बरोबर आणि मग ह्या व्हिडिओ मी करत करत गेलो. पण आसाममध्ये मी बऱ्याचशा व्हिडिओ शूट नाही करू शकलो, कारण माझे कॉमेडी व्हिडिओ असल्यामुळे मी घरी आल्यानंतर व्हिडिओ शूट करायचो ओके. आणि नंतर एडिट करून मग त्या सेंड करत राहायचो नक्कीच नक्कीच युट्यूबवर. नक्कीच. तसा रॉयल दादूचा चॅनल हा 2017 मध्ये चालू झाला आणि त्याच्या चॅनल्सवर मी व्हिडिओज बघितलेल्या ज्या कॉमेडी व्हिडिओज होत्या. म्हणजे अक्षरशः त्यांनी मुलं, गावातली मुलं घेऊन त्यांनी जे काही व्हिडिओज बनवल्या त्याच्यासाठी जी धावपळ केली की इकडे कॅमेरा ठेव, कॅमेरामध्ये मी दिसतोय की नाही दिसत, आवाज कसा येतोय, नंतर मग त्याच्याकडे कॅमेरा दे, मी धावतोय, तो ऍक्ट करतो, ही जी काही धावपळ होती, तर तुमची ती धावपळ, तो जो काही स्ट्रगल होता तुमचा, तो कसा होता तो सुरुवातीला? जेव्हा मी कॉमेडी करायचो व्हिडिओ, तर ऍक्च्युली बघायला गेला ना, तर कॉमेडी व्हिडिओसाठी जो एफर्ट लागतो ना, एफर्ट तो कुठल्याच व्हिडिओ मध्ये लागत नाही. कारण पहिले तर आपल्याला माणसं जमा करायची आहेत, बरोबर त्याच्या अगोदर आपल्याला रात्रभर विचार करायचा आहे, त्याच्यानंतर बरोबर स्क्रिप्ट लिहायची आहे, बरोबर त्याच्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी केल्यानंतर मग आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहेत त्या व्हिडिओ, कॉमेडी व्हिडिओ मध्ये. बरोबर सर्व एकट्ठा केल्यानंतर मित्रांना टाइमावर बोलवायचा आहे, बरोबर नंतर त्या स्पॉटवर जायचा आहे. तो स्पॉट शूट झाला तर आपल्याला तो स्पॉट तेवढाच पाहिजे की बाबा 2-3 मिनिटाचा, बरोबर काही सेकंदाचा. तो झाल्यानंतर दुसऱ्या स्पॉटवर जायचा आहे, बरोबर त्याचा येणारा खर्च, मित्रांना परत द्या, त्याच्यासाठी थम्सअप किंवा काही ज्या गोष्टी आहेत, जे काही असेल ते. थंडा पण बिंडा, काही ही सोय. ही एक गोष्ट आहे की तुम्हाला जर व्हिडिओज बनवायचा असतील तर त्यासाठी खूप तयारी करायला लागते. व्हिडिओ तुम्ही 5 मिनिटाचे असते, पण त्याच्या आधी 5 दिवस 5 तास त्या व्हिडिओसाठी मेहनत घेतलेली असते. तर ह्यांचं तेच ते सांगतायत की मित्रांना बोलवणं, मित्रांसाठी पार्टी, नॉर्मल आपण बोलू शकतो, नॉर्मल. पार्टी वगैरे देणं, आणि मग त्यासाठी जे काही स्क्रिप्ट लागणार आहे, प्रॉप्स लागणार आहेत, ह्या सगळ्या गोळा करणं, त्या स्पॉटला जाऊन शूट करणं, जसं ते सांगतायत. तर मला तुम्हाला हेच विचारायचं की तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या युट्यूबच्या जर्नीमध्ये अशी कोणती व्हिडिओ होती की ज्या व्हिडिओसाठी तुम्हाला जास्त स्ट्रगल करायला लागलं? माझी एक व्हिडिओ होती, ती म्हणजे नागोठण्यामध्ये होती, शॉपमध्ये होती. एक अच्छा व्हिडिओ जो आमचाच दुकान होता ओके एका मित्राचा, आणि त्याच्या दुकानामध्ये आम्हाला शूट करायचं होतं. ओके त्यावेळी आम्ही काय केलं होतं, त्या दुकानामध्ये तो छोटे छोटे किड्स वेअर म्हणजे मुलांचे कपडे मुलांचे कपडे किड्स वेअर विकत होते. होता. ओके. तर ते आम्हाला सर्व बाजू म्हणजे पूर्ण दुकान खाली करायला लागला होता अरे त्यावेळेला. बापरे. तो पूर्ण दुकान आम्ही खाली केला होता, साईडला कपडे सारले होते, आणि हम्म. त्याचा मला वाटतंय
3 काय 4 तासासाठी आम्ही त्यांचा जो सेल पण आम्ही थांबवला होता आणि हा, त्यांनी हा, मला हा. सर्व परमिशन दिली होती आणि ओके, ओके, तिथं ओके. मला म्हणजे खूप मेहनत हा जो लागली काही होती. सपोर्ट मिळतो आपल्या मित्रांकडून किंवा आपल्या गावातल्यांकडून, तर हा सपोर्ट असा प्रत्येकाला मिळायला हवाय. कारण तुम्ही जर व्हिडिओज बनवत असाल तर त्यापाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आज त्यांनी त्याचा बिझनेस बाजूला ठेवून 1-4 तास त्यांना दिले आणि त्याच्यामध्ये त्याला शूट करायला परमिशन दिली. ही खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे. तर असे चॅलेंजेस तुम्ही पार पडत गेलात. पण हे झाले तुमच्या मित्रांमध्ये चॅलेंजेस किंवा ज्या काही स्पॉटला तुम्ही जात होतात. ह्या युट्यूबच्या जर्नीमध्ये तुमच्या घरच्यांचा सपोर्ट कसा होता? घरच्यांचं बोललं ना तर माझी फॅमिली पूर्णपणे फ्री आहे. तुम्ही जा व्हिडिओ करा. कारण बऱ्याचशा गोष्टी होत्या. त्या बऱ्याचशा गोष्टींच्या विरुद्ध म्हणजे चुकीच्या दिशेला मी वळत होतो. अच्छा, अच्छा. त्या दिशेला वळताना मग हा जो एक कंटेंट आहे, की बाबा हम्म. YouTubeवर जाते आपला काही गोष्टी दाखवते लोकांना आणि स्वतः सुद्धा एन्जॉय करते. चांगल्या गोष्टी बरोबर, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा बरोबर. घरच्यांचा काही प्रॉब्लेम नाही आला मला. खास करून माझ्या भावाचा. भावाचा पण YouTubeवर चॅनल त्यावेळेला होता, पण त्यावेळेला त्याचे पाहिजे तसे सबस्क्रायबर नव्हते. ओके. मी तर त्याचा प्रमोशन केला होता हा, त्यावेळेस. ही गोष्ट तुम्हाला सांगतो की घासे ब्लॉग्स म्हणून आमचा एक चॅनल आहे, दादाचा चॅनल आहे. तुम्ही जाऊन त्याला व्ह्यूज करू शकता. त्याचा पण एक डिस्क्रिप्शन मी देतो. आम्ही प्रमोशन करत नाही, कारण हे चॅनल्स आमचेच आहेत आणि त्यामुळे आम्ही हे सांगतोय की आम्ही ह्या युट्यूबर चॅनल्स यांच्या गाईडलाईन्स मुळे एकमेकांना गोष्टी शेअर करतच पुढे चाललोय. हा पॉडकास्ट जरी आपण शूट करत असलो तरी असं नाहीये की आपले बाहेरचे कुठले तरी गेस्ट आहेत, हे आपले जवळचेच मित्र आहेत. आणि विष्णू घासे, ओके, तर चॅनलचं नाव आहे घासे ब्लॉग्स. ओके, ही गोष्ट झाली आपल्या घरातलीच. आणि तुम्हाला पुढचा प्रश्न असा आहे की तुमची स्ट्रगल वाली तर व्हिडिओ आम्हाला सांगितली, पण तुमची फेवरेट व्हिडिओ कोणती होती की ती व्हिडिओ शूट करताना तुला खूप मजा आली? मी म्हणजे माझ्या ज्या कामानिमित्ताने माझी जो काही मी सर्व्हिस किंवा नोकरी करते त्या हिशोबाने मी माझा चेंजमेंट होत राहतं. म्हणजे ओके. राज्य चेंजमेंट होत राहतं. तर अच्छा, मी अच्छा. विशाखापट्टणममध्ये मी गेलो होतो. हम्म, हम्म. तेव्हा मी व्लॉगिंगला म्हणजे सुरुवात केली होती. 3-4 व्हिडिओज टाकल्या होत्या. ओके. पण ती एक मासा एकदम मोठा मासा आहे आणि तो हम्म, जेव्हा हम्म, ते क्रेन आली होती आणि उचलताना तो मोठा मासा जेव्हा उचलला होता ना, हा, हा, हा. तेव्हा ती व्हिडिओ शूट करायला एकदम भारी वाटलं. म्हणजे खूप मस्त वाटला आणि मला वाटलं नाही एवढे व्ह्यूज जातील. पण ती व्हिडिओ चांगली पण होती. ओके. मेहनत एवढी नाही लागली त्या व्हिडिओला हम्म, हम्म, हम्म. आणि मस्त जवळ-जवळ 7 लाखाच्या वरती लोकांनी पाहिली अच्छा, ती छान व्हिडिओ. छान छान. म्हणजे चांगली एक हां. त्याच्यामध्ये. हां, तर तेव्हापासून हा, मला समजलं, की आपण आता कॉमेडीमध्ये जास्त मेहनत हा, असल्यामुळं तुम्ही ती नीच कोणती पकडायची, तुम्हाला हां, कुठल्या फील्डमध्ये व्हिडिओज करायला पाहिजे ते तिथं त्यांना समजलं त्या व्हिडिओ पासून. आणि हां. नक्कीच जे काही मोमेंट्स होत असतात ते कॅप्चर करण्यासाठीच आपल्याकडे कॅमेरा असतो आणि तो एक पॉइंट ऑफ व्ह्यू लागतो आपल्याला त्या गोष्टी त्यावेळी त्या टायमाला कॅप्चर करणं. तर पुढचा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्हाला ऑडियन्स मिळते तेव्हा तुम्हाला कसं वाटतं किंवा त्या ऑडियन्स सोबत तुमचा कनेक्शन कसा असतो? कधी-कधी कसं होतं माहिती आहे, आपण जेव्हा YouTubeवर काम करतो ना किंवा कोणत्याही सोशल नेटवर्कवर आपण काम करतो, तेव्हा माणसं अशी असतात, काही वेळेला माणसं भरभरून बघतात व्हिडिओ. बरोबर, मग बरोबर, तुम्ही ती व्हिडिओ चांगली असो, आपल्या मनाला वाटते की ही व्हिडिओ चांगली बनले. ॲक्चुअली बरोबर. चांगली बनले वाटते, पण तीच व्हिडिओ चालत नाही. अच्छा. आणि आपल्याला वाटतं यार ही व्हिडिओ आता चालणं मुश्किलच आहे हा, हा, हा. आणि तीच चालते. अच्छा. तर ज्या वेळेला ऑडियन्स कमी असतो, हम्म, त्या हम्म, हम्म. ज्या व्हिडिओवर आपण जी शेअर केलेली आहे, बरोबर, बरोबर, कमी लोकं बघतात, तेव्हा आपण नाराज नाही व्हायचा आणि ज्या वेळेला जास्त व्ह्यूज येतात ना, जास्तीत जास्त आपले हम्म, व्ह्यूअर्स हम्म, हम्म, लोकं बघतायत आपल्या बरोबर, ज्या व्हिडिओला, त्यावेळेला आपण हेच समजायचं, की आपला जो काम आहे ना, बॅलन्सिंग करत ठेवायचा, चालू ठेवायचा. बरोबर. नक्कीच, नक्कीच. आपण हाच बॅलन्स आपण ठेवूया आणि एक 2 मिनिटाचा आपण ब्रेक घेतोय पॉडकास्टमध्ये. आमच्या चर्चा, गप्पा अशाच रंगत राहतील. याच्या पुढे आपण भेटूया 2 मिनिटं ब्रेक नंतर. नमस्कार. आपल्या गावातले अनुभव या पॉडकास्टमध्ये आपले स्वागत. ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटतोय रॉयल दादूसला, एक युट्यूबर ज्यांच्या आता 17,000 सबस्क्रायबर्स आहेत. आमच्या गप्पा रंगल्या आणि जे काही आम्ही प्रश्न विचारले त्याच्यावरून अजून एक तुम्हाला प्रश्न पुढचा विचारतो, की तुम्ही जसं सांगितलं की ऑडियन्स सोबत जो काही तुमचा कनेक्शन असेल, तर तीच गोष्ट अशी तुम्हाला विचारतो की तुमच्या कमेंट्समध्ये तुम्हाला काही निगेटिव्ह कमेंट्स आल्या असतील किंवा निगेटिव्ह तुम्हाला कोणी बोललं असेल, त्याबद्दल तुम्ही कसं काय म्हणजे हँडल करता ती गोष्ट? हां, हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे चांगला प्रश्न आहे. बऱ्याच वेळी आपण सोशल मीडियावर आपण काम करतो, खास करून YouTube, Instagramवर आपण एवढं नाही ॲक्टिव्ह, पण YouTubeवर जेव्हा काम करतो आणि अशी जेव्हा कमेंट येते ना, निगेटिव्ह कमेंट, तेव्हा आपण ना खचून नाही जायचं. बरोबर. ती निगेटिव्ह कमेंट आलेली असते, पण ती कधी आलेली असते, त्याही माणसाने आपले व्हिडिओ पूर्ण बघितलेले असते. तेव्हाच ती कमेंट आलेली असते. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. म्हणजे तुम्ही निगेटिव्ह जरी आम्हाला बोलत असाल किंवा आमच्या कमेंट्स वाईट देत असाल, तरी तुम्ही व्हिडिओ बघून आम्हाला या कमेंट्स करताय, याचा आम्हाला आनंद आहे, की हं. तुम्ही व्हिडिओ बघताय आमची. ओके. तर पुढचा
प्रश्न असा विचारतो की तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या सर्व्हिस सोबत कसं काय हँडल करता? सर्व्हिस सोबत सांगायचं झालं ना, तर हा खूप मोठा म्हणजे एकदम गुपित असा प्रश्न आहे. मी अजूनपर्यंत कोणत्या क्षेत्रात काम करते, कुठली सर्व्हिस करते, म्हणजे अजूनपर्यंत मी कोणाला सांगितलंय नाही. माझ्या YouTube चॅनलवर नाही सांगितलंय मी अजून. ओके. वेळ आल्यावर मी सांगेन नक्कीच. पण मला वाटतं की ते सांगून व्ह्यूअर्स किंवा सबस्क्रायबर आपल्याला वाढवायचे नाहीत. आपण कंटेंट देतोय ना, त्यातूनच आपल्याला हे सबस्क्रायबर बरोबर. किंवा व्ह्यूअर्स वाढवायचे आहेत. तर तुम्ही YouTube आणि तुमची जॉब जे काही सर्व्हिस करता, तर ते दोन्ही गोष्टी तुम्ही कसा बॅलन्स करता? जसं तुम्ही बॅलन्सिंग बोलत होता, तो बॅलन्स कसं करता? कसं हँडल करता YouTube आणि सर्व्हिस? हां, YouTubeवर जेव्हा पण आपण येतो ना, तेव्हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपण जो जॉब करतोय ना, हा सोडायचा नाही कधीच. नक्कीच. कारण YouTube हा आपल्या देशातला ॲप नाहीये. बरोबर, बाहेरील देशातला. तो कधीही बंद होऊ शकतो किंवा काही प्रॉब्लेम येऊ शकतात बरोबर. किंवा कधीतरी तो पैसासुद्धा बंद करेल. पण मी जी सर्व्हिस करतोय, सर्व्हिस आणि YouTube ह्याला बॅलन्सिंग जर बोललं ना, तर मी जी सर्व्हिस करतोय ना, खरं तर मी माझ्या चॅनलवर सुद्धा सांगितलेलं नाही मी कधी. कधी मी जाहिरात केलेली नाही, की मी ही सर्व्हिस करतोय आणि त्यातून मला सबस्क्राईब करा. बरोबर. कारण मी जे दाखवतोय ना, ते लोकांना पटल्यानंतरच तुम्ही सबस्क्राईब करा. तरच मला ते नक्कीच. चांगलं वाटतं. नक्कीच. त्याच्यानंतर वेळ आल्यानंतर मी हे माझ्या सर्व्हिसबद्दल मी नक्कीच बोलेन माझ्या नक्कीच, चॅनलवर. नक्कीच, नक्कीच. तर आपल्या गावातले अनुभव ह्या पॉडकास्टमध्ये जर तुम्हाला एपिसोड्स आवडत असतील, तर नक्कीच फॉलो करा, सबस्क्राईब करा. याच्या पुढे अजून खूप भन्नाट तुम्हाला एपिसोड्स बघायला मिळतील. ही सुरुवात आहे आपली आणि याच्या पुढचे एपिसोड्स नक्कीच भारी असतील. तर तुम्हाला मी पुढचा प्रश्न विचारतो, की YouTube किंवा सर्व्हिसबद्दल तुम्ही जसं बोलत होतात. तर पुढचा प्रश्न असा आहे, की तुमच्या घरून, फॅमिलीतून जसं तुम्ही सांगितलं, की फुल सपोर्ट होता. तर मी असं तुमच्या व्हिडिओजमध्ये बघितलं, की तुमची फॅमिली पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते. हे खूप मोठं म्हणजे एक गोष्ट आहे, की फॅमिली स्वतः इन्व्हॉल्व होते त्या व्हिडिओजमध्ये वगैरे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, मी म्हणजे काही वेळेला मी फॅमिली व्लॉग सुद्धा बनवलेले आहेत. ती ओके. एक माझी ट्रायल होती म्हणजे अच्छा. की आपण जर फॅमिली व्लॉग बनवले तर खरंच लोकं बघतील काय, व्ह्यूअर्स बघतील काय बरोबर. आपले किंवा बरोबर. सबस्क्राईब करतील काय? बरोबर. ह्या बऱ्याचशा ट्रायल केल्या मी. त्याच्यातला हा सुद्धा एक ट्रायलच होता माझा. ओके. पण त्याच्यानंतर मग जेव्हा व्ह्यूअर्स कमी आले आपल्या किंवा हं. सबस्क्रायबर कमी आले या बरोबर. फॅमिली व्लॉगला, मग आम्ही फॅमिली व्लॉग म्हणजे थांबवले. सध्या ओके. माझा भाऊ करतोय घासे व्लॉग जो ओके. आहे त्याचा चॅनल. हो. आणि मी थांबवले आणि मी आता सध्या ज्या कामावर करतोय त्यासाठी तुम्हाला रॉयल दादू चॅनल बघायला लागेल. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. तुम्हाला लिंक इथे डिस्क्रिप्शनमध्येही मिळेल, वरती पण मिळेल आणि तुम्हाला रॉयल दादास चॅनलवर तुम्हाला सबस्क्राईब करून तुम्हाला तिथे व्हिडिओज बघायला मिळतील. तर जो काही तिथे कंटेंट आहे, ते तुम्ही तिथे जाऊनच बघा. आम्ही सांगत नाही आहोत. कारण अशा काही गुपित गोष्टी ठेवायला लागतात. आणि पुढचा प्रश्न मी असा विचारतो, की जरा टेक्निकल प्रश्न आहे, की तुम्ही शूट कसं करता? कारण खूप सारे असे नवीन युट्यूबर्स आहेत, ज्यांना सुरुवात करायची असते. जसं आता आपण आपल्या सोनीच्या कॅमेरामध्ये रेकॉर्ड करतोय, पण म्हणजे खूप अशी मोठी गोष्ट आहे, की तुम्ही आज आत्तापर्यंत 17,000 सबस्क्रायबर झालेले आहेत आणि फक्त एक मोबाईल वापरून ते शूट करतात आणि एडिट करतात. तेही एडिटिंग पण सुद्धा मोबाईलवरच करतात. तर बाकी त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल, की तुम्ही टेक्नॉलॉजीकडे का वळलात नाही किंवा तुम्हाला कसं काय ते होतंय? कसं ते करता तुम्ही? खरं तर म्हणजे जेव्हा पण कोणीही जर YouTubeवर आलात ना आपण, तर YouTubeवर किंवा कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर तुम्ही जात असाल ना, सर्वात महत्त्वाचा आपला हत्यार आहे तो म्हणजे मोबाईल. आणि प्रत्येकाकडे मोबाईल आहे. आजकाल नक्कीच, प्रत्येकाकडे नक्कीच, मोबाईल आहे. आता तुम्ही नक्कीच. एवढाच विचार करा, की माझा 4K मोबाईल नाही. बरोबर. काही हरकत नाही. मी जेव्हा सुरुवात केली होती, तेव्हा माझ्याकडे Samsung Galaxy J7 Max हा मोबाईल होता. एकदम साधा साधा मोबाईल आणि होता. 4K पण नव्हता तो. बरोबर, बरोबर. त्याच्यावर मी सुरुवात केली होती आणि त्याच्यावर मी जास्त कॉमेडी व्हिडिओ करत होतो. हं. पण काही वेळानंतर मी जेव्हा या क्षेत्रामध्ये जास्तच गेलो ना, त्यावेळी मी थोडासा खर्चच जास्तच माझा झाला. म्हणजे जसं त्याच्यानंतर मी GoPro घेतला होता. ओके. त्याच्यानंतर मग मी Insta360 X3 हा कॅमेरा घेतला. त्याच्यानंतर मी एक तो माईक घेतला होता. तो पण माझा माईक वेस्टच गेला. त्याच्यानंतर मग मी अजूनही विचार केला होता. ड्रोन घ्यायचा पण मी विचार केला होता. अच्छा. खरं तर. त्याच्यानंतर मी Sonyचा जो कॅमेरा, तो Sonyचा कॅमेरा पण मी घेण्याचा विचार केला होता आणि ह्या ओके. सर्व गोष्टी मी एकट्ठा करणार होतो. पण मला नंतर समजलं मी जेव्हा क्षेत्रात जेव्हा मी काम करत होतो ना, व्हिडिओ शूट बरोबर. करायसाठी जायचो व्लॉगिंगसाठी. बरोबर, बरोबर. तेव्हा मला सर्वात महत्त्वाचं समजलं ते म्हणजे कोणतीही ॲक्सेसरीज महत्त्वाची नाही. तुमच्याकडे टॅलेंट आणि तुमच्याकडे जर मनामध्ये जर भीती नसेल कुठल्याही जर व्हिडिओसाठी शूटला जातो, बरोबर. तर तुम्ही कोणतेही व्हिडिओ तुम्ही व्हायरल करू शकता नक्कीच, नक्कीच, तुमच्या नक्कीच. बोलण्यातून. तर बरोबर, तुम्ही बरोबर. म्हणजे असं जास्त कॅमेरा वगैरे हे घेण्याच्या भानगडीत पडूच नका. सुरुवात करताय तर मोबाईलपासूनच सुरुवात करा. मी तर नक्कीच, सजेस्ट नक्कीच. करेन. नवीन युट्यूबर्स मुलांना किंवा लोकांना सांगू शकतो मी, की तुम्हाला जर YouTube स्टार्ट करायचं असेल, तर तुम्ही तुमच्या आहेत त्या इक्विपमेंटमधून सुरुवात करू शकता. तुमचा मोबाईल असू दे, तुम्ही वायरलेस माईक जरी नाही घेतला, तरी तुम्ही रेकॉर्डिंग चालू करू शकता. तुमच्या
कंटेंट जो काय टाकताय त्या कंटेंटसाठी कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्हाला. तुमचे व्हिडिओ सातत्याने पडले पाहिजे. तर तुमची कन्सिस्टन्सी मी बघितलेली आहे. तुमच्या आठवड्याला 3 व्हिडिओज असतात. तुमच्या चॅनल बद्दल थोडासा अभ्यास केलेला आहे. तर त्याच गोष्टीवरून तुम्हाला विचारतो की तुमच्या अशा खूप साऱ्या व्हिडिओज आहेत ज्या व्हिडिओज मध्ये कॉमेडी पण होती आणि काही नवीन गोष्टी बघायला भेटल्या. तर फॅमिली ब्लॉग्स पण होते. मला वाटतं काहीतरी तुम्ही बाहेर कुठल्या तरी विशाखापट्टणमला होता, तिकडे काहीतरी तुम्ही स्ट्रीट फूड खाल्लं आणि ती एक वेगळी गोष्ट होती. तर मला एक असंच विचारायचं तुमच्या व्हिडिओ मधून की एक व्हिडिओ होती जी खूप सुरुवातीची होती, यंदा कर्तव्य आहे की काहीतरी असं लग्नावरून काहीतरी अशी कॉमेडी होती. तर त्या व्हिडिओ बद्दल काय सांगू शकता? एक चॅनल होता युट्यूबवर, म्हणजे युट्यूबवर त्यावेळी चॅनल गरजा महाराष्ट्र प्रोडक्शन. ओके. आता सध्या तो चॅनल नाही. मी बऱ्याच वेळा सर्च केला होता. खूप चांगला चॅनल होता, म्हणजे गरजा महाराष्ट्र प्रोडक्शन हाच नाव होता त्या युट्यूब चॅनलचा. आणि ते जे कंटेंट द्यायचं ना ते असे साधे कंटेंट द्यायचं. बरोबर. आणि त्याच्याच कंटेंटला लागून मी हा एक व्हिडिओ बनवला होता. ओके. आणि बरीचशी मुलं तुम्ही बघितलं त्या व्हिडिओ मध्ये बघितलीत, कॉमेडी व्हिडिओ ती तर बघितली. बरीचशी मित्रमंडळी सुद्धा होती. बरोबर. आणि त्यावेळी एकदम मित्रांमध्ये हाऊस सुद्धा होती, म्हणजे व्हिडिओ जर करायची झाली ना तर त्यावेळेला यायचे. पण आता थोडासा कमी पडल्यामुळे मग मी व्लॉगिंग मध्ये करतोय व्हिडिओ. मला लगीन करावं पाहिजे असा तो युट्यूबचा एपिसोड होता त्याच्यामध्ये. आणि पुढचा पॉइंट असा आहे की तुम्हाला युट्यूब मधून पेमेंट कधी मिळाला? मला युट्यूब वर मी जेव्हा काम केलं, मला वाटतं 2017 मध्ये मी चालू केलं युट्यूब चॅनल. नक्कीच 30 जुलै 2017 मध्ये चालू केलं यांनी. आणि माझा पहिला पेमेंट बघा, तरी पण तुम्ही विचार केला तर तुम्ही बोला की 17ला चालू केलाय तर कमीत कमी 19ला तरी पेमेंट आला असेल किंवा 20ला आला असेल. तसं नाहीये. माझा पेमेंट कमीत कमी आला तो म्हणजे 2023ला पहिला पेमेंट आला मला. 2023 म्हणजे तो जवळजवळ 5-6 वर्ष 2023. त्यांनी मेहनत घेतली. सुरुवातीपासून जे काही व्हिडिओज टाकत होते त्या व्हिडिओजवर व्ह्यूअर्स जे काय आले, सबस्क्रायबर्स आले, तब्बल 6 वर्षांनी पेमेंट आलेला आहे. एवढे पेशन्स त्यांनी ठेवले आणि कंटेंट टाकत गेले. कन्सिस्टन्सी खूप चांगली होती त्याच्यामध्ये.